नमस्कार मंडळी, मी मयुरीज महाराष्ट्रीयन रेसिपीज मराठी या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. चला तर मग जाऊया आपल्या स्वयंपाकघरात आणि बनवूया आजची खास रेसिपी. तर आज आपण बनवणार आहोत डाळ वांग भाजी. साधेपणातच खरी चव असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे डाळ भाजी. आपल्या महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत डाळ भाजीला एक विशेष स्थान आहे. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. साहित्याच्या यादीत दाखवल्याप्रमाणे मी इथे वेगवेगळ्या 4 प्रकारच्या डाळी घेतल्या. तुरीची डाळ, चवीनुसार मुगाची डाळ, बरबटीची डाळ आणि चण्याची डाळ. त्यानंतर एक मोठा टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे. 4 ते 5 टेबलस्पून इथे मी तेल घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मी इथे लाल तिखट, हळद आणि मीठ आणि हिंग घेतलेलं आहे. नंतर मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. इथे मी 1/4 टेबलस्पून जिरे, मोहरी आणि मेथीदाणे घेतलेले आहे. त्यानंतर डाळभाजीत हमखास लागणारी भाजी ती म्हणजे पालक भाजी आणि वांग बारीक चिरून घेतलेले आहे. त्यानंतर ह्या डाळी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला या डाळीला कुकरमध्ये टाकायचे. डाळ टाकल्यानंतर कुकरमध्ये मी इथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर चिरून ठेवलेलं वांग आणि पालक कुकरमध्ये टाकायचं. डाळ भाजीला थोडा आंबटपणा यासाठी मी इथे कच्च्या कैरीचा वापर केलेला आहे. त्यानंतर चिरून ठेवलेल्या कांद्यापैकी अर्धा कांदा कुकरमध्ये टाकायचा आहे. त्याचप्रमाणे चिरून ठेवलेला लसूण, हिरवी मिरची आणि टोमॅटो यांची अर्धी क्वांटिटी कुकरमध्ये टाकायची आहे. त्यानंतर कुकरच्या 2 शिट्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या. कुकरच्या शिट्या होईपर्यंत आपण इथे फोडणीसाठी तेल गरम करून घेऊया. तेल छान गरम झाले की त्यात मेथीदाणे, जिरे आणि मोहरी टाकूया. मेथीदाणे, मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर त्यात मिरची आणि लसूण टाकूया. त्यानंतर उरलेला कांदा जो आपण ठेवला होता तो इथे टाकूया. कांदा छान गुलाबी झाल्यानंतर यात आपल्याला तिखट, मीठ, हळद आणि हिंग टाकून घ्यायचं आहे. तिखट, मीठ आणि हळद छान परतल्यानंतर यात आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे आहे. टोमॅटो मऊसर शिजण्यासाठी इथे आपण थोडं पाणी टाकून घेऊ. टोमॅटो छान मऊ झाला की यात आपल्याला शिजलेली डाळ टाकायची. त्याच भांड्यात थोडं पाणी टाकून ते पाणी पण आपल्याला ह्यात टाकायचं आहे. सुरुवातीपासून तर आतापर्यंतची प्रोसेस आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर करायची आहे. ह्या भाजीला आपल्या आवडीप्रमाणे पातळ किंवा घट्ट करण्यासाठी पाण्याचा वापर इथे आपण कमी जास्त करू शकतो. डाळ भाजीला 1 ते 2 उकळ्या आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यावर कोथिंबीर पेरायची आहे. तयार आहे आपली झटपट, सोपी आणि चवदार डाळ भाजी. ही डाळ भाजी वाफाळलेल्या भातासोबत खूप छान वाटते. तर आजच ही भाजी करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचा अभिप्राय नक्की कळवा. तर वेळ झाली आहे आजच्या सुविचाराची. आजचा सुविचार आहे अन्नाचा आदर करा, कारण ते निसर्ग आणि मेहनतीची एक अमूल्य भेट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अशा स्वादिष्ट आणि सोप्या महाराष्ट्रीयन रेसिपीजसाठी मयुरीज महाराष्ट्रीयन रेसिपीज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन आणि खास चविष्ट रेसिपीसह. धन्यवाद.